भंडारा पोलिसांकडे एक तक्रार करण्यात आलेली आहे। ही तक्रार काही साधीसुधी नाही। या तक्रारीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। ही तक्रार आहे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे गायब झाल्याची। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अजय मेश्राम यांनी ही तक्रार केली आहे। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे आहेत, मात्र ते जिल्ह्यात फिरकत नसल्याने त्यांची गायब झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे। भंडारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये भंडारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय कामांवर कुणाच्याही कुठल्याही प्रमाणात नियंत्रण नाही असे म्हटले गेले आहे। येऊन भंडारा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते गेल्या 5 ते 6 महिन्यापासून बेपत्ता असल्यामुळे आम्ही इथं तक्रार देण्याकरता आलेले आहे। कारण की भंडारा शहरातले अनेक विकासात्मक कामे आहेत जे पालकमंत्री महोदय नसल्यामुळे ते समोर जात नाही। त्यामुळे आम्ही भंडारा पोलिसांमध्ये येऊन त्याच्या विरुद्ध आम्ही त्यांना शोधण्याकरता आम्ही तक्रार दाखल केली आहे। याच्यामध्ये आम्ही एक कलेक्टर साहेबांकडे गेल्या 5 महिन्यापासून तक्रार दाखल केली होती, परंतु त्याची अद्यापही त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि त्यांनी ती तक्रार आमची तक्रार केल्या टोपलीवर टाकली आहे। त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये रोडावर रोड बनत आहेत तरी पण मुख्याधिकारी हे त्या रोडाची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करत नाही आहे। दुसरा की अजून पोलीस विभागामध्ये देखील भंडारा शहरामध्ये अनेक चोऱ्या, डकैती अशा प्रकारे अनेक गुन्हे घडतात आणि पोलीस जे अधीक्षक आहेत हे फक्त आपले रील काढण्यामध्ये व्यस्त आहेत। त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे आमचे जे पालकमंत्री आहेत ते आमचे पालक स्वीकारलेले आहेत, ते गेल्या 6 महिन्यापासून आमच्या भंडारा शहरात आलेले नाही। त्यामुळे आम्ही त्यांना शोधण्याकरता भंडारा पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांना शोधण्याकरता आम्ही रितसर तक्रार दिलेली आहे।